माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीमुळे काही भाजपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये मोहिते पाटील घराण्याचा समावेश होता. निंबाळकर यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपावर मोहिते पाटील यांच्याकडून दबाव वाढल्याचं कळत होतं. निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील विरोधी गटाची मोठ बांधली आहे. यामध्ये आमदार संजय शिंदे, बबन शिंदे, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे निंबाळकर यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट दिल्याने मोहिते पाटील घराणं भाजपावर नाराज असल्याचं समजलं जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धैर्यशील मोहिते पाटील खासदारकी लढवणार असल्याचं सांगण्यात येत होतं. धैर्यशील यांच्या शरद पवार गटात प्रवेशामुळे या बाबीवर शिक्कामोर्तब झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. 2008 मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हा शरद पवार इथून निवडून आले होते. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या या लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर एकेकाळी शरद पवार यांचा दबदबा होता. 2014 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवली होती व ते विजयी झाले होते. पण 2019च्या निवडणूक प्रचारावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देण्यात यावं अशी मागणी केली. पण ती मान्य न झाल्याने मोहिते पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या राजकीय बदलामुळे पवारांचा हा गड भाजपाकडे सरकला आणि माढ्यात भाजपाची ताकद वाढली. याच दरम्यान साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. निंबाळकर यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी ते सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. पवारांचे माढ्यातील वर्चस्व कमी करण्यासाठीच निंबाळकरांना भाजपाने तिकीट दिलं असं सांगितलं जातं. 2019 मध्ये मोहिते पाटील यांच्या माळशिरसमधून निंबाळकरांना 1 लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे निंबाळकर 85,000 मताधिक्याने निवडून आले होते. पण गेल्या 5 वर्षातील निंबाळकरांच्या कामकाजाविषयी मतदारसंघात नाराजीचा सूर आहे. माढ्याचे खासदार माढ्यात फिरतच नाहीत अशी विरोधकांची टीका आहे. तसंच निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना डावलून काही विकास योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. निंबाळकर यांनी आपल्या विरोधकांशी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत अशाही बातम्या स्थानिक मीडियातून येत आहेत. दुसरीकडे काही महिन्यापासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यांनी मतदारसंघ 2दा पिंजून काढला होता. यावेळी भाजपाने आपल्याला तिकीट द्यावं अशी त्यांनी विनंतीही केली होती. तरीही भाजपाच्या दुसऱ्या यादीत रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिल्याने अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर गेल्या काही दिवसापासून नेत्यांची लगबग पाहायला मिळत होती. रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील चुरशीची लढाई होणार आहे. तसंच मोहिते पाटील यांनी मागच्या वेळी निंबाळकरांना 1.25 लाखाहून अधिक मते मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आता मोहिते पाटील यांनी थेट लढत निंबाळकरांशी होणार आहे. 2024च्या निवडणुकीत माढा मतदारसंघातील राजकीय समीकरण काय असतील, सध्या मतदारसंघात काय हालचाली सुरू आहेत आणि निवडणुकीत कोणता फॅक्टर निर्णायक ठरू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. 2019 मध्ये भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्यात लढत झाली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे तेव्हा रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस, मान, फलटण आणि सांगोल्यातून संजय शिंदेपेक्षा जास्त मतं मिळाली होती. पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात खोत यांनी कडवी झुंज दिली होती. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापुरातील 4 आणि साताऱ्यातील 2 अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे 4 विधानसभा मतदारसंघ येतात. तर साताऱ्यातील मान आणि फलटण हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील 42 गावेही माढा लोकसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. माढा मतदारसंघ काही वर्षापूर्वीच निर्माण झाल्याने तो नवखा समजला जातो. सध्या या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा आमदारांचा विचार केला तर कागदावर महायुतीचं पारडं जड दिसत आहे.
यामध्ये माढ्यामधून आमदार बबन शिंदे हे सध्या अजित पवार गट म्हणजेच महायुतीचे आमदार आहेत. करमाळ्यामधून संजय शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने असल्याचं म्हटलं जातं. तसंच करमाळ्यातील रश्मी बागल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर नारायण बापू पाटील हेही शिंदेच्या शिवसेना गटाचे नेते आहेत. मान या ठिकाणी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे आहेत. फलटण इथे अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. माळशिरसमधून राम सातपुते हे भाजपाचे आमदार आहेत. सांगोला या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत. वरील आमदारांची स्थिती पाहता सध्या तरी महायुतीचं इथं बल जास्त दिसत आहे, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये काही सांगता येणं फिक्स नाही. त्यामुळे आपल्याला कोण माढामधून निवडून येईल ते खाली कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद.